महिमा पार गाऊया प्रभूचे गौरवगान गाऊया प्रभूचा महिमा पार जाऊया प्रभूच्या मंदिरात चला जाऊया प्रभूच्या मंदिरात चला जाऊया प्रभूच्या मंदिरात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपले फादर ख्रिस्तवासी डॉमिनिक फर्गूस ह्यांची आत्म्यासाठी मिसा अर्पण करण्यास आपल्यामध्ये आपलेच वसईचे भूमिपुत्र आर्चबिशप एलाइस गोन्साल्विस आपल्यामध्ये आज हजर आहे. खास नागपूरवरून ते आपल्या फादरांसाठी मिसा करायला आलेले आहेत. फादरांना असलेलं प्रेम ते आज व्यक्त करत आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या फादरांच्या आत्म्यासाठी विशेष करून ही मिसा साजरी करणार आहेत. खूप खूप मन मिळावू असे हे बिशप आहेत. खूप चाणाक्ष म्हणजे हुशार आहे आणि दानगी स्मरणशक्ती त्यांना परमेश्वराने दिलेली आहे. एक अध्यात्म त्यांच्यामध्ये वेगळाच आहे. सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणं हे त्यांचं सोशलायझेशन म्हणजे असं एक सामाजिक त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर असे आर्चबिशप आपल्यामध्ये हजर आहेत. मी आपले फादर जो यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांना पुष्प देऊया आणि त्यांचं आपल्या ठिकाणी स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं स्वागत करूया. Thank you, Father Johnson. आजची पवित्र मिस्सा स्वर्गवासी कतीबाई मनू तुस्कानो यांच्या आत्म्यासाठी दिलेली आहे. त्याचबरोबर फादर डॉमिनिक, फादर पास्कोल फर्गोस यांनी देखील आमच्या नागपूर धर्म प्रांतामध्ये काम केलेलं त्यांचं देखील स्मरण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आदरणीय फादर्स, सर्व सिस्टर्स व माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुनरुत्थान काळामध्ये प्रभू येशूचं पुनरुत्थान आपणा सर्वांसाठी एक नवी आशा देत असते. आपल्यामधील दुर्बलता, आपली पापी प्रवृत्ती ह्या सर्वांमधून जात असताना त्या अपयशावरती विजय मिळवण्याची आशा पुनरुत्थान आपल्याला दाखवते. आज ह्या पवित्र रस्त्यात सहभागी होण्यास पात्र व्हावीत की ज्याद्वारे आपण आपल्या अपराधांची पापांची स्वीकार करून परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला हे कबूल करतो. तुम्हारी प्रज्ञा व तुम्हाला भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Christ
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, तू मनुष्याला त्याची मूळ प्रतिष्ठा प्राप्त करून दिलीस व आमच्या अंतःकरणात पुनरुत्थानाची आशा निर्माण केलीस. प्रत्येक वर्षी पुनरुत्थानाच्या ह्या रहस्यात सहभागी होणाऱ्या आम्हाला एक दिवस तुझ्या सार्वकालिक प्रीतीचे वरदान मिळू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषिताची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रमुख याजक आणि त्यांच्याबरोबरचे असलेले सर्व सदुकपंथी मत्सरग्रस्त होऊन उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यास बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा. या ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा आणि इस्रायल लोकांचे सबंध मंत्रिमंडळ एकत्र बोलावले आणि त्यास आणावयास बंदिशाळेकडे पाठविले. पण तिकडे गेलेल्या शिष्यांना ते तुरुंगात सापडले नाही. म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजापाशी पहारीकडे उभे राहिलेले आम्हास आढळले. परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही. हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार आणि प्रमुख याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यास असे सांगितले, पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिष्यासह शिपायासह जाऊन त्यात जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यास भय वाटत होते. हा प्रभूचा शब्द आहे. Yeah.
हालेलुया 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 प्रभुचा शब्द किती पवित्र प्रभुचा शब्द किती अनमोल प्रभुचा शब्द किती पवित्र प्रभुचा शब्द किती अनमोल हालेलुया 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने निकोदेमला म्हटले, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे. मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, त्यांची कृत्ये दृष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपले कृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहे हे उघड व्हावे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. आदरणीय फादर्स, सर्व सिस्टर्स व माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचे शुभवर्तमान हे येशूच्या जीवनाची कार्यदिशा आणि आपणा सर्वांना 4 महत्त्वाच्या गोष्टीवरती प्रकाश पाडण्याचं हे येशूची जी वक्तव्य आहेत त्यामधून स्पष्ट होती. निकोदेमस हा येशूचा एक गुप्त शिष्य होता. तो ज्यू होता. लोकांना माहीत पडू नये, लोकांना त्याची येशूबरोबर असलेले घनिष्ठ संबंध उघडकीस येऊ नये म्हणून निकोदेमस रात्रीच्या प्रहरी येशूला भेटण्यासाठी जात असे. आणि तो बुद्धिवंत होता, विचारवंत होता. त्याच्या ठायी देवावर विश्वास होता. आणि म्हणून निकोदेमसला येशू त्याच्या जीवनाचं जे गुपित आहे, त्याच्या जीवनाचा जो सार आहे, अर्थ, त्याचं जीवन, येशूचं जीवन कशासाठी आहे हे आजच्या शुभवर्तमानामध्ये स्पष्ट केलेलं आहे. पहिलं निकोदेमसला त्यांनी सांगितलं की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येशूच्या जीवनाचं स्पष्ट उद्दिष्ट येशूने निकोदेमसला सांगितलं की परमेश्वर
जे जगावर प्रेम करतो, म्हणजे प्रत्येक माणसावरती जे प्रेम करतो, ते त्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला म्हणजे स्वतःच जणू काही ह्या जगामध्ये येऊन जे माणसाचं जे काही आहे ते सर्व अंगीकारलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तिथं स्पष्ट केलेला आहे की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकलेला आहे आणि त्याला विश्वासाचं प्रतिफळ काय आहे तर नवजीवन. त्याला न्यायाची गरज नाही, कारण जो माणूस विश्वास ठेवतो परमेश्वरावर त्याचं तारण हे निश्चित आहे. आणि हे तारण म्हणजे जे मुक्तीचं रहस्य आहे ते विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या जीवनात प्रत्यक्षात आलेलं आहे. तिसरं महत्त्वाचा मुद्दा प्रभू येशू तिथं सांगतात की जे विश्वास ठेवतात त्यांना प्रकाश लाभलेला आहे. कारण जो विश्वास ठेवतो माणूस तो अंधारात चालत नाही, तो प्रकाशाचा आपल्या जीवनात अंगीकार करत असतो. प्रकाशाची निवड त्याने केलेली असते आणि म्हणून तो अंधारात चालणार नाही, तर तो प्रकाशात चालेल. प्रकाश आणि अंधार ह्याचा अर्थ काय आहे? प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे जीवन, आणि अंधार म्हणजे अंधाराचा अर्थ आहे अज्ञान. आणि जिथं अज्ञान आहे तिथं जीवन असू शकत नाही. त्या दोन्ही गोष्टीमधून आपल्याला स्पष्ट होते की जी लोक प्रकाशात चालतात, ज्यांच्या ठाई प्रेम देवाचं आहे, ज्यांच्या ठाई विश्वास आहे, ते प्रकाशात चालणार. ही ग्वाही येशू ख्रिस्त निकोदेमसला देतो. आणि शेवटी हे सगळं कशासाठी? तर देवाची जी इच्छा आहे, योजना आहे, ती प्रत्यक्षात प्रत्येक विश्वासू माणसाच्या जीवनात उतरत असते. आणि निकोदेमस हा एक छुपा विश्वासू होता. त्याला इतरांना दाखवून द्यायचं नव्हतं की मी येशूवर विश्वास ठेवतो, येशूचा शिष्य आहे. त्याला प्रभू येशू हे गुपित, त्याच्या जीवनाचं जे गुपित होतं ते स्पष्ट करतो. आणि हेच आज आपण जेव्हा या गोष्टीवरती विचार करतो, येशूच्या पुनरुत्थानानंतर तेही येशू निकोदेमसला स्पष्ट करतो की पुनरुत्थान म्हणजे काय आहे? नव्या जीवनाची वाट आहे. आणि जो माणूस या नव्या जीवनाच्या वाटेवरती विश्वास ठेवतो त्या माणसाला प्रकाशाचा लाभ होतो. पुनरुत्थान हा प्रकाशाचा सोहळा, आणि म्हणून पुनरुत्थान काळात आपण मेणबत्ती लावतो आणि प्रकाश साजरा करतो. आज आपण जेव्हा या पवित्र विश्वासाठी जमलेलो आहोत, आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की त्याचं आपल्यावरती असलेलं अगाध प्रेम, ते प्रेम आपण अनुभवावं आणि ते विश्वासानं प्रकट करावं की ज्याद्वारा आपण देखील प्रकाशात चालू आपल्या जीवनातील पाप, अंधकार, अज्ञान सर्व नष्ट करू नव्या जीवनाकडे पुनरुत्थित ख्रिस्तानं दाखवलेली वाट चालू. हाच ह्या पुनरुत्थान काळाचा खरा अर्थ आहे. आज डॉमिनिकना आपण श्रद्धांजली देत आहोत
त्यांचं स्मरण पुन्हा एकदा करूया की फादर डॉमिनिकने नागपूरसारख्या मिशनरी डायसिसमध्ये 70 वर्षापूर्वी तिथं जाऊन मिशन कार्य करण्याचं ठरवलं. तो भाग जसा वसईचा भाग प्रगत नव्हता तसाच हा भाग देखील प्रगत नव्हता. अनेक मिशन स्टेशनमध्ये दुर्मिळ ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं जीवन समर्पितपणे कार्य करून त्या मिशन स्टेशनमध्ये नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, नवजीवन तयार केलं आणि खडतर जीवन त्यांनी अवलंबिलं आणि एक प्रकारे त्यांच्या जीवनाद्वारे अनेक लोकांच्या जीवनात त्याने प्रकाश निर्माण केला. जे पुनरुत्थानाचं रहस्य त्यांनी जीवनात अनुभवलं, स्वीकारलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. आज आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्यानंतर ते पहिले धर्मगुरू होते घास गावातून, घास धर्मग्रामातून. त्यांच्यानंतर अनेक धर्मगुरू झाले. मला वाटतं 59 धर्मगुरू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे आले. ही एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. अनेक सिस्टर्स आहेत. किती आहेत तो नंबर 97. तर हा जो त्यांचा पायगुण आपण आपल्या भाषेत सांगतो ना, त्यांचा पायगुण चांगला होता आणि म्हणून त्यांच्या मागे ही जी वीग लागली ती एक आपल्याला देवानं दिलेली देणगी आहे. पुनरुत्थित ख्रिस्तानं आपल्या प्रेषितांना जी आज्ञा दिली होती, आदेश दिला होता की जा आणि त्या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये सुवार्तेची घोषणा करा. आणि आपल्या ह्या धर्मग्रामातून हे धर्मगुरू धर्मभगिनी हे कार्य आज देखील करत आहेत. आणि हे पुनरुत्थानाचं रहस्य ते आपल्या जीवनात जगतात आणि इतरांच्या जीवनात देखील हे रहस्य प्रकट करतात. आज आपण सर्व ह्या धर्मगुरूंसाठी देखील प्रार्थना करूया. फादर पास्कल देखील नागपूरमध्ये होते, आता फादर गुन्सालो आहेत. असे अनेक धर्मगुरू ज्या आपल्या धर्मग्रामातून विविध धर्म प्रांतामध्ये विविध रिलिजियस कॉन्ग्रिगेशन ज्या आहेत त्यामध्ये काम करत आहेत. त्यांना देखील परमेश्वरानं आशीर्वादित करावं, त्यांच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण धर्मग्रामाला परमेश्वरानं आशीर्वादित करावं. आणि परमेश्वरावरील प्रेम जे प्रभू येशूनं प्रकट केलं त्या प्रेमामध्ये, विश्वासामध्ये, श्रद्धेमध्ये वाढत राहून आशेनं जीवन जगण्यास प्रेरणा लाभावी हीच प्रार्थना.
बंधनं आणि बिघडीनं आपले हे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र दानांच्या परतफेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही तिला लावलेली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. ते केवळाच आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेच्या पुनरुत्थानात काळात आम्ही पुण्यस्मरण करतो व मोठ्या आनंदानं तुझं स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञबली आहे. तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बळी दिलेले देवाचं कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. स्वर्ग धराती कोने कोने गूंजे तेरा प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू गण आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा त्यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझ्या आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्याना देत म्हटले,
तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याना एक म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणात तुम्ही प्रभू येशू उठला, एक जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. प्रभू येशूच्या मरणाचं व पुनरुत्थानाचं स्मरण करण्यासाठी हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी खाकर व हा धारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही तुला विनंती. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स मचाडो, त्याचप्रमाणे आजची मिसा साजरी करणारे आर्चबिशप एलाइस गोन्साल्विस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगांतून बोलावून घेतलेल्या फादर डॉमिनिक व फादर पास्कल यांची तू आठवण कर. स्नान संस्कारात ते ख्रिस्तासमेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मारिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही ती स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूने शिकवलेल्या शब्दात परमेश्वर पित्याकडं आत्मविश्वासानं एकत्र प्रार्थना करूया. आमच्या बापा, तुझं नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे दररोजची भाज्या आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हा सर्वांना शांती दे. आमच्या दारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करू. जग पाप मारता परमेशा को करा थोड़ी दया धरा प्रभुवरा. जग पाप मारता परमेशा को करा थोड़ी दया धरा प्रभुवरा. जग पाप मारता परमेशा को करा शांति वर्षाव करा प्रभुवरा. पहा हे देवाचं कोकण जगाची पापं दूर करण्यासाठी आलेलं. त्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वधन्य.
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या पवित्र रहस्यामुळं नव्या दिशेनं आमची वाटचाल घडून येवो व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त हो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आज्ञा, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अन्यायाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आज्ञा, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐकण पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भटकणार नाही. पिता आणि पुत्र ह्याच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतोस. आमेन. बंधू आपली मान नम्रतेनं खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तुम्हावर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीनेचा हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज नागपूर धर्मप्रांतांचे आर्चबिशप एलायस गोन्सालिस आपल्यामध्ये येऊन त्यांनी फादरांसाठी मिसा अर्पण केली. त्याबद्दल गाज धर्मप्रांताच्या वतीने आणि आमच्या लहान सोगरी ग्रामस्थातर्फे मी बिशप साहेबांचे मनापासून आभार मानतो. आम्ही जेव्हा फादरांचा मृत्यू झाला त्यावेळी आम्हाला कोणतेच बिशप मिळाले नाही. ती खंत होती आणि ती खंत आज बिशप साहेबांनी त्यांच्या मिसाद्वारे पूर्ण केली. त्याबद्दल त्यांच्या प्रेषित कार्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. थँक्यू बिशप. वी लव्ह यू. थँक्यू बिशप. वैभव